एलियन बनलो आहोत. तुला यो लुक करायची संकल्पना कशी आली? तलविंदर आहे. काहीतरी एकदम अलग बनू. आताच लग्न झालंय, एक महिना पण नाही झाला, पण पटकन लुक चेंज केला आम्ही. यम है हम. जय श्रीराम. जय श्रीराम. तिने गोंगड्या द्याव द्या की रे, मला मी जत्राला जाऊ द्या की. खडा खडा घे. 3 तास लागले जलपरी बनायला आणि डेकोरेशन तुम्ही बघू शकता, एकदम प्रॉपर सगळा भारी बनवलाय. ह्या सगळ्यांपेक्षा हटके 4 तास मेकअप लागला. अवतारची पूर्ण थीम बनवली. काय शेपूट पण आहे. नख बघू शकताय तुम्ही, नख बघू शकताय. बा बा बा. सुंदर. मालकाची विनंती आहे. हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ब्रँड सोहन नाईक ब्लॉग. हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये. होलीचा पहिल्यांदा काहीतरी वेगळा करायला आलोय मी. म्हणजे आज आलो आपण टायटल थंबनेल तुम्ही बघला असाल, गोठिवली गावामध्ये जिथंशी होली पक्की मजेमध्ये साजरी करतात. विषय काय असतं माहितीये का, काल त्यांची हल्दी होती आणि आज वरात आहे. आणि ते वरातीसाठी सगळ्यात न सोंग करतात, म्हणजे वेगवेगळी वेशभूषा करतात. एकदम क्रेझी लोक मेकअप वगैरे करून एकदम असं भारी अतरंगी, एकदम अतरंगी करतात सगळी. मला पण मजा येणार आहे बघायला. फर्स्ट टाइमच या सगळा एक्सपिरियन्स करील. आणि या सगळा ऐकूनच मला असं वाटलं का आमच्या साईडला का नाही या गोष्टी होत. आमच्या साईडला पण एकत्र येऊन असं काही ना काही साजरा केला पाहिजे असं वाटतंय. तू काय बनणार होतास? मी स्पायडरमॅन बनणार होतो, पण मास्क नाही भेटला. बिना मास्कचा काय वाटतंय? हलकू रे. चला गोठिवली गावामध्ये आज काय धिंगाणा आहे त्या बघूया. आणि लाईफ मध्ये पहिल्यांदा मी गोठिवली गावामध्ये आलोय. घनसोलीच्या बाजूलाच आहे. तू आलेला काय? आम्ही पण पहिल्यांदाच आलो. जी मजा आहे ना ती पण आम्हाला एकदम नवीन असेल. आणि तुम्ही पण माझे ब्लॉग थ्रू बघत असाल. जर कोणी ऑलरेडी बघितलं असेल तरी कमेंट करा, आणि पहिल्यांदा बघत असेल तर कमेंट करून सांगा की आम्ही पण पहिल्यांदाच एन्जॉय करतो. आपण काकीसांच्या घरी होतो, तिथंशी थोडासा जेवलो वगैरे. आणि त्याही माहिती पण दिलती की 3 वर्षापासून हा प्रोग्राम चालू आहे. आणि 3 वर्षामध्ये जी गाव एकत्र येण्याची प्रथा चालू झाली ना, एकच नंबर. आता मी त्यांच्यासोबत शूट केला सगळा, आणि माईकच ऑन नव्हता, त्यामुळे काहीच व्हॉइस नाही आला त्याच्यामध्ये. तर त्यामध्ये तुम्हाला बघायला भेटेल का मी थोडा डान्स करत होतो त्यांच्यासोबत, त्याही थोडी माहिती दिली, बट माईकच ऑन नव्हता. आता परत कोणाला तरी विचारू आणि बघू कसा काय म्हणजे सगळी वेशभूषा करतात. तर 3च वर्षापासून स्टार्ट केलाय, पण गाववाल्यांची बोलतो यकी आहे ना तीच बघायला बोलतो मजा येते. काय सगळी एकत्र येतात होलीच्या दिवशी. काल हल्दी आणि आज वरात. आणि समोरून आपल्याला बघायला भेटते वरात आली किंवा सगळी वेशभूषा केलेली माणसं थोडीफार दिसतात आपल्याला. हॅलो, कशात? आणि हा इन्स्पिरेशन काय आहे, म्हणजे तुम्ही काय बघून तुम्ही बनलात? काय आउटफिट काय आहे हा? नाही बोलू शकत? बोलू नाही शकत का तुम्ही? काय झाड बनलात, काय बनलात? मला काय झाड आहे का? काय बनलात तुम्ही? आम्ही एक एलियन बनलो आहोत. ओके. आमच्या गावाला होळी समारंभासाठी आम्ही सर्वजण एवढे एक्सायटेड असतो ना, कुठलंही फंक्शन असू दे, बट होळी फंक्शन साठी इतकी उत्सुकता असते, लहान मुलांपासून म्हाताऱ्यांपर्यंत. आमचा काल सुद्धा हळदीचा कार्यक्रम झाला, आणि आज जो आहे, आज तुम्हाला पण विविध वेशभूषा घातलेले दिसतील. लास्ट इयर जे झाले त्याच्यापेक्षा अजून आम्ही वर्क ओके कसं करू, अजून काय बेटर करू तसे प्रयत्न आम्ही करतो. ओके. आणि मला फक्त मी वेगळं काय केलं, माणसांना आम्हाला
कळून द्यायचं ना आम्ही कोण आहोत. अच्छा, म्हणजे त्यांना गेस करू दे Yes. आपण काय आहोत, काय तुम्ही काय बनला. आम्ही या गावातला एक मुलगी आहे, एक हा. सून आहे, पण त्यांना कळून माहित नाही द्यायचं का तुम्ही नाहीये कोण की आहात कोण आणि- आहे, म्हणून आम्ही त्यांना बाजूला गुपित केलं. ठेवलंय. ओके, नाईस हा, नाईस. एक नंबर. म्हणजे काहीतरी वेगळं बघायला भेटलं आज. तुमचा काय आहे आज? बार्बी डॉल. बाहेरची एक मॉडेल बनली आहे. अच्छा, बाहेरची मॉडेल आहे का? ओके. आता Nice. इकडे सगळे Outfit दाखव. झालेलं आहे. हा? इथे सगळे कॅरेक्टर बनून झालेलं आहे ना, तर काहीतरी नवीन हवं आहे ना आपल्याला, मग ते त्याच्यामुळे तुम्ही मग संकल्पना कुठून बाहेरचं घेतली? आपला इंटरनेट वरून. इंटरनेट वरून का? ओके, नाईस नाईस. आता आपण जसं गावामध्ये फिरायची स्टार्ट केली. हॅलो, नमस्कार. असं तुम्ही काय बनलात आज? आम्ही मारवाडी. मारवाडी बनलात का? सुंदर सुंदर सगळ्यांची वेशभूषा एकदम मस्त आहे. या पोरी. हा? प्रत्येक जण मस्त दिसतात. आणि बघूया आता तुमच्या वरातीचा समारंभ कसा होतोय. आमच्या वरातीचा चला. समारंभ एकदम धुमधामात. धुमधामात. हिट होणार. हा? छान होणार आणि सुपर हिट होणार. नक्कीच, गोठिवली नक्कीच. गावचा होळी सॉन्ग. धन्यवाद. थँक्यू थँक्यू. चला चला चला. वेळाच्या. सुंदर रे सुंदर. मस्त वाटलं. नाव काय तुझं? थँक्यू थँक्यू. वा. असं का? हा? थँक्यू. बघत राहा, बघत राहा. काय बघत राहा. इथं बघ, इथं ब्लॉग मध्ये काय कर. हाय. आता आपण बघू शकताय भगवान शंकरांचा पण मस्त त्याने रूप धारण केलाय. कसला भारी वाटतंय. सुंदर सुंदर. एक नंबर. गणपती बाप्पा मोरया. शंकर आणि गणपती बाप्पा तुम्ही बघू शकताय मस्त अशी वेशभूषा केली. एक नंबर एक नंबर. मस्त वाटतंय एकदम. हर हर महादेव.
आणि पाठीमागे एलियन्स तुम्ही बघू शकताय, मस्त नाचतात. तुला यो लुक करायची संकल्पना कशी आली? माझे मित्र करणार होती हा पण त्यावेळी मला लास्टला धोका दिला. हा. मी केला का मी एकटाच करीन. यो तुझा तू केलाय. हा काय शपथ, एक नंबर आर्टिस्ट पाहिजे तू, एक नंबर केलाय. माझ्या मित्रांनी मला साथ दिली हा. फक्त हे लावाला. हा. काय गेला काय माहिती. पण मस्त केलाय तू, म्हणजे असा तू जर गलीमधून गेला असता कोण पण घाबरल तुला, कोण आलाय समोर. गाडीवर ना घाबरत घाबरत माणसं आली. हा, एक नंबर. नाव काय तुझा? दिव्य म्हात्रे. दिव्या. मस्त एक नंबर केला. आयुष्यात तू एक भूताला भूताच बनली सगळी. नाही तलविंदर आहे. तलविंदर भूत नहीं तलविंदर आहे. मैं तो भूल ही गया था उसको. एक गाना बोलो ना, एक गाना. तलविंदर. पल पल जीना मुआल. पल पल जीना मेरा शपथ. इसके बाद अपने पास गोरिल्ला भाई है, गोरिल्ला भाई. ओ क्रेझी क्रेझी तुम्हाला लुक बघायला भेटता ना आज. सगळ्याही एकदम भारी भारी लुक केलं. काय बोलतो, कसा आहे, कसा बनवला यो लुक? तू काय म्हणत होता तुझे लुक करता वेळेस? केला काय? कसा वाटतं आता? लोक ओळखतात का तुला, तू कोण आहे? हा? घाबरली ना? हा, मी पण घाबरलोय. ए छोटी, ए पैसा खरा पैसा नाही तो. नाही, तलविंदर मेरे साथ फोटो खिंचा रहा है. पल पल जीना मेरा एक नंबर. मेकअप मस्त केली. बॅटमॅन अपने साथ है भाई साहब. क्रेझी. नाव काय तुझा? बॅटमॅन. बॅटमॅन ना? कुठून आला? गावातून. गावात बॅटमॅन पण आहे यांच्या. आणि मस्त केलाय लुक, मस्त वाटतंय. ओळखत नाही तू बॅटमॅन व पण तू कसं का? माझी मम्मी आहे. दादा, हा काहीतरी युनिक लुक वाटतंय तुमचा. मस्त लुक वाटतंय. यो लुक बघून मला म्हणजे असा एकदम अतरंगी लुक आहे. काय डोक्यात आला होता यो लुक करता वेळेस? काय नाही, विचार केला काहीतरी एकदम अलग बनू. आताच लग्न झालंय, एक महिना पण नाही झाला, पण पटकन लुक चेंज केला आम्ही. एक नंबर वाटतंय, एक नंबर. मस्त. अरे कैसा पहचाने का कोण आहे? ब्लॉग मध्ये घ्या दादा. ब्लॉग मध्ये 100% भाव. थँक्यू. हे मस्त लुक, मस्त. काय राधा? हा. राधाचा लुक केलाय. नाव काय तुझा? क्षितिजा मडवी. ती मस्त मस्त. क्षितिजा. ओके. मस्त मस्त लुक केलं म्हणजे असं बघायला आवरा भारी वाटतंय. आणि गाव एकत्र आलाय ना, तीच मोठी गोष्ट आहे. पैसा पण उडवतात माझ्या बाई. फुल पैसा. यांच्या सोबत नाचण्याचा आनंद आहे ना, काहीतरी वेगळीच मजा देत आहे. दादा आपल्या सोबत आहे. दादा आपल्याला माहिती देईल की कधीपासून स्टार्ट झाला, कसं स्टार्ट झाला. झाले आता 3 वर्ष झाले. 3 वर्ष झाले. एकदम उत्तम. म्हणजे या वर्षी एकदम उत्साह आहे. अच्छा. गेल्या वर्षी थोडा कमी जसा होता. जसा वर्ष वर्ष वाढत चालले. आणि आपल्या गावाची पण पूर्ण साथ आहे. कालचा तो सण होता म्हणजे कसा एकदम सण उत्साह. असतो? हळदीचा. अच्छा. काल हळदीचा सण होता. हा. आज ही वरात आहे. घरात आहे आणि उद्या होली. उद्या होली आहे. ओके. आता आपला आज वरात आहे. हा. लग्न मंदिराजवळ लागणार आहे. ओके. ते तुम्हाला आता समजेल. कोणाचं लग्न लागतं? लग्न आपलं असत आवलीचं लग्न. आवलीचं लग्न हा. म्हणून. आणि काल हल्दी झाली. काल हळदी झाली. आज ही वरात आहे. आणि ही आज वरातीमध्ये- वरातीमध्ये वेशभूषा केलेली आहे. सगळी लोक वेशभूषा करतात गावातली. सगळी टोटल गाववालीच दिन आपली. ओके. कोठिवली गावाची पब्लिक मस्त एकत्र येऊन वेशभूषा करून म्हणजे जो आनंद साजरा करतात, लयच उत्तम आहे. एकदम, सगळे एकदम. प्रत्येक गावाने ही गोष्ट शिकली पाहिजे एकत्र येण्यासाठी. ज्या गावात नाही होत त्यांनी पण हे असं करून एकत्र येणं गरजेचं आहे. न करायला पाहिजे. हा. कारण कारण आपली आपली लोकं लांब चाललीत सगळं. आपली आग्र्यांची जी आहे ना ती आपण दाखवायला पाहिजे. हा, आपली कारण काय आपल्या आहे? हवलूचा सण काय आहे. हा, नक्कीच. थँक्यू. सोय आहे का रे? सोय आहे ना? आहे ना, सोय आहे. यम है हम. आज वरात. हा, घाबरलो. यम आला बाई, घाबरलो मी. एक नंबर. मस्त गेला. मस्त वाटतंय. आता वाटतंय मला भीती वाटते तुझी. जाऊ का? मारणार नाही ना मला? डायरेक्ट मला स्वर्गाचा रस्ता भेटत असेल तर लगेच दे. नको. हो. काय बनला तू? काय बनलास? नरसिंहा. हो वाव.
नाईस. हातोडा मारून दाखव, हातोडा मार. माझे नाही मारायचा. ए कावला कावला पडालाय कावला. हे कावला दिसतंय का तुला? सुंदर सुंदर कावला बनलाय. एक नंबर मस्त मस्त कावला. वरातीतले नवरा नवरी. ठरवल्याली. आता आपण नवरा नवरी बघली आणि इथं मस्त श्रीरामाची सगळी मंडळी. आशीर्वाद. एक नंबर एक नंबर. जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. आता ही वानर सेना आहे आणि पाठीमाग श्रीराम लक्ष्मण आणि सीता आपल्याला बघायला भेटेल. त्यांचं दर्शन करू. जय श्रीराम. जय श्रीराम. कसला भारी गेलाय बाई. जोकर बनला जोकर. सुंदर सुंदर. इथं बघा इथं बघा. वाबा वाबा घाबरली. ते शंकर भगवान त्रिशूल दिला. एक नंबर. पुऱ्या पल्लाला. एक नंबर एक नंबर. अलग आहे अलग आहे अलग आहे. तो एक नंबर मस्त. आता आपण थोडा बाहेर आलो. इथं दादा बघताय आपण. दादानी धनगराचा वेशभूषा केली. धनगराची वेशभूषा केली. त्यामध्ये रिअल बकरी विक्री घेऊन आलाय सोबत. खंडराया एक नंबर. काठीनं गोंगड्या देऊ द्या की रे मला मी जत्राला जाऊ द्या की. कडक कडक एक नंबर. बकरी वगैरे रिअल घेतली हा. एकदम प्रॉपर सगळा. कशी संकल्पना आली तुझ्या ही करायचं आहे करून? का आता माझ्या स्वतःच्याच आहेत ना बकऱ्या. तुझ्यात काय? माझ्या स्वतःच्यात. आणि मग तू खरा रूप आज मस्त गेला वेशभूषा थ्रू. मस्त वाटतं एकदम मस्त. मजा येते त्याच्यात. एकदम मस्त परफेक्ट. दादा तुझं नाव? योगेश पाटील. ओके मस्त मस्त. आणि इथं पाठीमाग आपण बघतोय कोली लोक. आणि छोटीने पण मस्त. नाखवीन नाव काय तुझा? रियांची. रियांची एक नंबर दिसते. मस्त बघा कसली भारी दिसते.
मावरा ताजा आहे का? मस्त मस्त, दोघा पण मस्त दिसतात. आता पुढे आलो ना का पब्लिक साठी तशी सेवा म्हणून. दादा कसली सेवा आहे? छासाची छास का? दरवर्षी तुम्ही इथं असताय का? पहिल्या वर्षी तुम्ही? नाही, दुसरा वर्ष. दुसरा वर्ष आहे का? दुसरा वर्ष दादानी मस्त सगळ्यांना छास म्हणजे जे पण जेवढा पाहिजे तेवढा प्या बिंदास. थँक्यू बघत राहणे मी ब्लॉग. ए बाबू असं आहे का? हो सा तुम्ही मस्त केलाय लोक. आला ना? थँक्यू बघत राहा व्हिडिओ मस्त. नक्की थँक्यू. हॅलो वीरा. आता आपण पाठीमागं बघताय गोठिवलीची जलपरी. कसला भारी, एक नंबर. किती वेळ लागला तुला बनायला? 3 तास लागले जलपरी बनायला. आणि डेकोरेशन तुम्ही बघू शकता, एकदम प्रॉपर सगळा भारी बनवला आहे. आणि काय हटके आहे हा, सगळ्यांपेक्षा हटके. आणि आरामात चालायची पण नाही गरज, एकदम आरामात. कसला भारी, एक नंबर. यस परफेक्ट. नाव काय तुझं? आशू म्हात्रे. दादासाठी एकदा लाईक. डेकोरेशन तुम्ही केलंय का? मस्त डेकोरेशन. अरे दादा अरे भाई क्या बना है तू? हाँ? क्या बना है? हाँ बरोबर परफेक्ट, एक नंबर. ये तू पण ये. इथं भेटतील तू. आता भेटलो तर कसं वाटतंय? मिलेगा सबको मिलेगा. एक न डेंजर व्हिडिओ बनवतो आम्ही, सगळी व्हिडिओ बघतो याची. आज तू काय बनला? दादू डेंजर व्हिडिओ बनवतो यो. आज तू काय बनलाय? आज मी ना बनलो जलपरी सारखी, अर्धी जलपरी. अर्धी जलपरी. एक नंबर. आणि आता आपण बघतोय सगळ्यात वन ऑफ द बेस्ट मेकअप. किती वेळ लागला? 4 तास मेकअप लागला. अवतारची पूर्ण थीम बनवली. काय शेपूट पण आहे. नाईस. 4 तासानंतर एवढा रिझल्ट कसा वाटला तुला? जाम भारी, सगळ्यांना जाम आवडला आणि सगळे जाम मला तारीफ करत होते. मला तेच पाहिजे होतं आणि मला तेच झालं. एक जाम नंबर. मस्त खरंच वाटलं. तुझं नाव काय? लावण्य पाटील. मी पण ब्लॉग आणि इन्स्टावरती आहे. नक्की हिला पण सबस्क्राईब करा मस्त असा. आणि एकदम भारी वाटतं खरंच. आज तू काय बनलीस? मी बीच बनली, गोठिवली गावची बीच. समजला. आपण हा कार्टून मध्ये पण बघितलाय ना. आणि नख बघू शकताय. बा आता छोटी मुलं घाबरत असतील. नेल आर्टिस्ट करू शकतात का असा? नक्कीच नेल आर्टिस्ट. आउटफिट मस्त आहे, एकदम परफेक्ट. दाखव ना आउटफिट दाखव.
अशी सगळी माणसं एकत्र होऊन तिथं नवरा नवरीचं लग्न लागेल. नवरा नवरी थोड्याच वेळात आपल्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टी. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी कसा आमच्या गावात पण नाही आता. हा कोरी आमच्या गावात पण नाही. आमचे तुटले आहेत. आपलं टोटा आहे. नवराला लगीन लागल. एक नंबर दादा, एक नंबर. नवऱ्याकडील सुंदर सुंदर. मालकाची विनंती आहे की नवऱ्याकडील फक्त 2 माणसं, 2च माणसं स्टेजवर होतील. चायनीज आणि सही आहे, सही आहे. आता आपण नवरीची एंट्री बघितली. नवरा नवरी स्टेजवर होता. आता ही आहे मिस गोठिवली 2026. मिस गोठिवली 2026 ची एंट्री बघून तुम्ही एकदम चक्क होशाल, कारण त्याला हीच भारी एंट्री.
चालू होतं एकदा जोरदार सगळ्यांनी टाळ्या द्या आणि आपण लग्न विवाह चालू करूया.
फायनली आता आपण घरी जावायला निघलो आणि कायच भारी जल्लोष होता गोठिवली गावाचा आणि प्रत्येकाची वेगवेगळी वेशभूषा बघून तुम्हाला पण आवरा भारी वाटला असेल आणि शेवटी तो लग्न वर्माची एंट्रीसाठी फटाके कसला भारी म्हणजे विचार पण नाही आपण करू शकत. ह्यो त्यांचा 3राच वर्ष आहे असं वाटत पण नाही. आवरी एकत्र येऊन सगळी एन्जॉय करताना किती मजा आली र. फटफट होते कार्यक्रम त्याच्यामध्ये अजून जास्त मजा येते का थोडा नाचताना थोडी एन्जॉय पण आणि तिथं लग्न वगैरे जसं की आपला एक शो चाललाय 9 ते 12 वाजेपर्यंत 12 पण नाही आता 11:15 वाजलं आणि सगळा संपन्न झाला. अजून थोडीशी वरात बाकी आहे बोलतं बट आम्हाला थोडी काय तर निघतो बरा. तुम्हाला कशी वाटली वेशभूषा सगळ्यांची ते कमेंट करून नक्की सांगा. कोणती सगळ्यांना जास्त आवडली ते पण कमेंट करून सांगा. मनात स्पेशल जलपरी आणि ती वरमाई होती परत भूताचं जे कॅरेक्टर होती सगळंच एकदम नेक्स्ट लेवल होतं. प्रत्येकाची तुलना नाही करू शकत. प्रत्येक जण आपापल्यामध्ये एकदम भारी सजलेला आणि एकदम भारी झाला कार्यक्रम. एक्सपेक्ट पण नव्हता केला मी एवढा भारी असेल. ज्या काही बघलाय मी फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स केलाय तो लईच भारी अनुभव होता. तर तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून सांगा आणि ब्लॉग इथंच एंड करूया. जर ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा आणि अशाच नवीन नवीन कंटेंटसाठी तुम्ही मला सांगत जा कुठे काय आहे. मी तुमच्या गावात पण येऊन थोडा शूट करील ब्लॉग करील मजेदार असा. एवढाच होता ब्लॉग. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये. लवकरच 1 लाख होऊन द्या आणि एकदा अशी मस्त तो प्ले बटन हाताने होते तर फटाफट एक सबस्क्राईब करा. चला बाय.